नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तो फोटो जो आहे भारतातील आणि आपल्या भारत देशातील एका राज्यातील आहे। त्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक हिंदू मंदिर आहे आणि त्या हिंदू मंदिराच्या गेटवरती भला मोठा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। अनेक जणांकडून ते शेअर केला जात आहे। तर नेमकी ही घटना कुठली आहे, कुठल्या हिंदू बांधवांनी अशा प्रकारचं काम केले की जेणेकरून तुम्हा सर्वांनाच एक अभिमान वाटेल, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि त्याचसोबत व्हिडिओवरती कमेंट करून व्हिडिओ कसा वाटतो खाली कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, सदरील घटना जी व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात, सर्वात अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पहा। आहे मित्रांनो, एका गुगल मॅपद्वारे घेण्यात आलेला आहे। जेव्हा गुगल मॅपचा जो आपण रस्ते वगैरे पाहत असतो तेव्हा रस्त्याच्या एका साईडला एक हिंदू मंदिर दिसतं। त्या मंदिरावरती एका देवीची मूर्ती दिसते, त्यासोबत सिंहाचं देखील एक मूर्ती त्या ठिकाणी दिसते आणि त्यासोबत त्या ठिकाणी ज्या गेटच्या बाजूला एक भला मोठा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पोस्टर लावण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ देखील दाखविला जात आहे। तरी हा व्हिडिओ अनेक जणांकडून शेअर केला जात आहे आणि त्यासोबत या व्हिडिओवरती या फोटोवरती अशा देखील कमेंट येताना दिसत आहे की MP मध्य प्रदेश ग्वालियर हायकोर्टामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यात येत नाही किंवा त्या ठिकाणी जी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावू देत नाही त्यांना चपराक देण्यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल होतो की काय असं दिसून येतंय। कारण ज्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये म्हणजे कोर्ट हा न्यायाचं मंदिर आहे, तर त्या न्यायाच्या मंदिरामध्ये जर फोटो कोणाचा लागणार असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लागायला पाहिजे। परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या काही जातीवादी वकिलांनी ज्या या गोष्टीला विरोध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यास नकार दिलेला आहे आणि त्यानंतर आता सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। सध्या सोशल मीडियावरती जो व्हिडिओ किंवा जो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामध्ये एक हिंदू मंदिर दिसत आहे, गुलाबी कलरचं ते हिंदू मंदिर दिसत आहे, त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसत आहे आणि त्यासोबत त्या मंदिराच्या गेटवरती एका देवीचा फोटो आणि देवीची मूर्ती आणि त्यासोबत सिंहाची देखील 3-4 मूर्त्या दिसत आहेत। त्या मंदिरावरती कळस लावलेला दिसत आहे, सुवर्ण कलरचा तो कळस आहे आणि त्यानंतर ते मंदिर संपूर्ण भगव्या कलरमध्ये गुलाबी कलरमध्ये आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या गेटवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे आणि तो फोटो अनेक जणांकडून शेअर केला जात आहे। तर सदरील व्हिडिओ जो आहे कर्नाटक राज्यातील आहे। कर्नाटक राज्यामधील एक मध्यानकनाली नावाचे एक बस स्टॉप आहे। त्या बस स्टॉपवरती त्या बस स्टॉपपासून थोड्याच अंतरावरती आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं आणि त्या मंदिरामध्ये त्या मंदिराच्या गेटवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप सुंदर असा भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे। इकडे आपण पाहत आहोत मध्य प्रदेश ग्वालियर हायकोर्टामध्ये काही जातीवादी वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यासाठी विरोध करत आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी लावू देणार नाही, बसू देणार नाही, अशा प्रकारचा जातीवाद करताना दिसत आहे। तर दुसरीकडे काही हिंदू बांधव त्यांच्या मंदिरावरती जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप सुंदर फोटो आपल्याला लावताना दिसत आहे। त्यासोबत गेल्या काही दिवसापासून आणखी एक मोठ्या प्रमाणात प्रकरण जे आहे आपल्या भारत देशामध्ये गाजत आहे ते म्हणजे यादव कथा वाचक। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे। एका व्यक्तीचं टक्कल केलं जात आहे। तो व्यक्ती जो आहे तो यादव समाजाचा आहे आणि तो यादव असल्यामुळे तो एका ठिकाणी जाऊन कथा वाचन करतो आणि त्यांनी कथा वाचन केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या भटा ब्राह्मणांना त्याचा राग येतो आणि ते थेट त्याचं टक्कल करतात आणि त्यानंतर त्याची गावातून मिरवणूक देखील काढतात असं बोललं जात आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। एकीकडे असा जातीवाद घडताना दिसतो तर दुसरीकडे हिंदू बांधव त्यांच्या मंदिरामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून एकत्मतेचं त्या ठिकाणी चित्र दाखविण्याचं काम करत आहेत। सदरील व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि जणांकडून शेअर केला जात आहे। त्यासोबत ग्वालियरच्या देखील प्रकरणाचा यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। त्यासोबत यादव कथा वाचक जे आहे त्यांचं देखील आता प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। कारण मित्रांनो, एकीकडे आपल्याला भारतामध्ये हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली जाताना दिसत आहे तर एकीकडे आपल्याला जातीवाद अतिशय कळस गाठताना दिसत आहे। सगळ्या ठिकाणी अशा काही घटना घडत आहे, परंतु त्यासोबत अशा काही सकारात्मक गोष्टी दिसल्यानंतर मनाला आनंद होतो किंवा त्यासोबत कौतुक देखील वाटतं। कारण आपण पाहत आहोत अनेक ठिकाणी जातीवाद होतोय, अनेक ठिकाणी एकमेकांना जातीवरनं हिणवलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही लोकांकडनं मुद्दामून तिरस्कार केला जात आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाकारण्याचं काम केलं जात आहे किंवा त्यांनी संविधान लिहिलंच नाही असा अपप्रचार केला जात आहे। त्यासोबत BN रावने संविधान लिहिलं असं काही जातीवादी किड्यांकडनं बोललं जात आहे।
त्या लोकांना चपराक देण्याचं काम कर्नाटकामधील त्या ठिकाणी असणाऱ्या हिंदू बांधवांनी केलं आहे, कारण त्यांनी जे आहे थेट त्यांच्या मंदिरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप सुंदर असं पोस्टर लावलेलं आहे. तर मित्रांनो, अशा अनेक गोष्टी किंवा अशा अनेक घटना आपल्याला घडताना दिसतात, त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या भारत देशामध्ये अजूनही जाती एकमतता आपल्याला पाहायला मिळते, सर्व धर्म समभाव आहे की आपल्याला असं पाहायला मिळतं. कारण मित्रांनो, ग्वालियर सारख्या हायकोर्टामध्ये जरी काही जातीवादी वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती त्या ठिकाणी बसू देण्यास विरोध करत असले तरी देखील कर्नाटकामधील हिंदू बांधवांनी जे आहे त्या ठिकाणी त्यांचं जे मंदिर आहे त्यांचं अत्यंत पवित्र असं स्थान ते मानतात. त्या ठिकाणी थेट गेटवरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप सुंदर असं मोठा फोटो पोस्टर त्या ठिकाणी लावलं आणि ही खूप कौतुकाची आणि खूप अभिमानास्पद बात आहे, कारण या ठिकाणी असं आपल्याला घडताना दिसत आहे म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे. परंतु त्याचसोबत गेल्या काही दिवसापूर्वी मित्रांनो एका कोर्टाने जे आहे, एका राज्याच्या कोर्टाने जे आहे त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामधील प्रत्येक कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणार आहोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लागला पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांनी सूचना देखील काढलेल्या आहे. एकीकडे जे आहे RSS भाजप सारखे जे संघटना आहेत किंवा त्यांसारखे पक्ष आहेत ते आपल्या भारत देशाला RSS व त्यासोबत भाजपकडनं जे आहे हिंदू राष्ट्र घोषित करण्याचं काम केलं जात आहे किंवा हिंदू राष्ट्र म्हणून घेण्यासाठी त्या ठिकाणी डंका वाजविला जात आहे. असं संपूर्ण एकीकडे सरकारच असं वातावरण करत आहे किंवा सरकार असं काम करत आहे, तर त्याच सरकारच्या काळामध्ये काही लोक असे काम करताना दिसतात. त्यामुळे खूप गर्व वाटतं, कारण कर्नाटकासारख्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो एखाद्या हिंदू मंदिरामध्ये असणे किंवा एखाद्या हिंदू मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप भला मोठा असा पोस्टर लावणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते किंवा खूप मोठी गोष्ट आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातीत बांधून ठेवण्याचं काम काही जातीवादी पिल्लारवाळांकडनं केलं जातं किंवा ते अमुक तमुक जातीपुरतेच मर्यादित आहेत, SC ST कॅटेगरीपुरतेच ते मर्यादित आहे असे ठेवण्याचं काम केलं जात आहे. तर त्या लोकांना चपराक देण्याचं काम कर्नाटकातील हिंदू बांधवांनी केलेलं आहे, कारण त्यांनी थेट त्यांच्या मंदिरामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भला मोठा फोटो त्या ठिकाणी लावला आहे. सोबत या हिंदू बांधवांनी जे आहे मध्य प्रदेश ग्वालियर कोर्टातील जी वकिलांची कमिटी आहे त्यांना देखील चपराक देण्याचं काम केलंय. तर यादव कथा वाचकाला त्या ठिकाणी तू मागासवर्गीय कॅटेगरीतून येतो किंवा तू SC कॅटेगरीतून येतो म्हणून तू कथा वाचन करू शकत नाही असं म्हणत त्याला जे आहे त्या ठिकाणी मारहाण करणाऱ्या त्या जातीवादी लोकांना देखील चपराक देण्याचं काम या घटनेतून होताना दिसतंय. कारण ही छोटी मोठी गोष्ट नाही, एकीकडे जातीवाद आपली चरमसीमा गाठताना दिसत आहे, तर त्याच काळामध्ये काही हिंदू बांधव एकत्र येतात आणि एकत्र येऊन ते फक्त त्या ठिकाणी बोलत नाही किंवा फक्त पोपटपंची करत नाही, तर ते कृतीतून दाखवून देतात की आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मोठ्या प्रमाणात मानतो. आणि त्यानंतर ते आपल्या मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा फोटो पोस्टर त्या ठिकाणी लावतात आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय तुफान मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि अनेक जणांकडनं शेअर देखील केला जातो. तुम्ही तो व्हिडिओ फोटो पाहिलाय का? खाली कॉमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओवरती तुम्ही कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहताय खाली कॉमेंट करून सांगा. आणि त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली ग्रुपवरती आपलं चॅनल शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असे व्हिडिओ बनविण्यासाठी मनोबल ताकद मिळते. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.